नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आत्मकथन कसे करायचे ते पाहणार आहोत। आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 ई, तर यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन, तर या 3 कृती दिलेल्या असतात। त्यापैकी कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची आहे। तर ही कृती सोडवण्यासाठी एखादं चित्र किंवा काही मुद्दे दिलेले असतील, तर एखाद्या वस्तूचे जर समजा चित्र दिलेले आहे, तर ती वस्तूच आपल्याशी बोलत आहे किंवा ती वस्तूच आपण आहोत असे समजून आपल्याला लेखन करावयाचे आहे। आता आत्मकथनाचा हा जो काही विषय आहे, तर तुमच्या परिचयाचाच म्हणजे तुमच्या अनुभव विश्वातलाच असणार आहे हे लक्षात असू द्या। यासाठी आपल्याला 80 ते 100 शब्दांची आवश्यकता आहे। म्हणजे एवढ्या शब्दामध्ये तुम्ही आत्मकथन करू शकता आणि गुण आहेत 8। तर मी या ठिकाणी आत्मकथनासाठी विषय निवडलेला आहे की मी वृक्ष बोलतोय। तर बघा, आपण या ठिकाणी आत्मकथन पाहणार आहोत, मी वृक्ष बोलतोय। या वाटसरूंनो, या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या। तुम्हाला खूप काही सांगावं असं माझ्या मनात येते। ऐकता ना तुम्ही? ऐका तर मग। तुम्हाला आता मी हा असा महावृक्ष दिसतोय। आज माझं वय 100च्या वर गेलेलं आहे बरं का। खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानसं रोपटं होतो। हळूहळू मोठा होत गेलो। काही समजूतदार व्यक्तींनी माझ्या खोडाभोवती छानसा पार बांधला। तुम्ही आता बसलाय ना, तो पार। येणारा जाणारा वाटसरू त्यावर अगदी सहज क्षणभर तरी विसावतो। माझ्या सहवासात त्याच्या जीवाला थोडं तरी सुख मिळतं। तेथे बायका, मुलं, तऱ्हेतऱ्हेचे लोक यांची सतत वर्दळ असते। मुलं उत्साहाने बागडतात, बायका आपापल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात। काही उत्साही माणसे तावातावाने वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतात। कित्येक चळवळ्या माणसांनी आखलेल्या समाज सुधारण्याच्या योजना मी ऐकलेल्या आहेत। माझ्या अंगाखांद्यांवर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो आणि एका जागी स्थिर राहूनही मला देशोदेशीच्या हकीकती कळतात। माणसांच्या कितीतरी पिढ्या मी पाहिल्या आहेत, त्यामुळे माणसांच्या सुखदुःखांचा मी साक्षीदारच बनलो आहे। आम्हा वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच खूप प्रिय बनलेला आहे। त्यामुळे आम्ही माणसाला शक्य ती सर्व मदत करतो। आमचा संपूर्ण देह माणसाच्या पूर्ण उपयोगाला येतो। तऱ्हेतऱ्हेच्या चवदार फळांचा आस्वाद आम्ही माणसाला देतो। पानांचेही कितीतरी उपयोग आहेत। आमच्या फांद्या, खोड यांचा सरपणासाठी, बांधकामासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी उपयोग करून देतो। आम्ही हवा शुद्ध ठेवतो, जमिनीतील पाण्याचे स्रोत धरून ठेवतो। त्यामुळे विहिरी, नद्या-नाले यांना पाण्याचा पुरवठा होतो। म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो। यात आमचा काय फायदा? काहीच नाही ना। आम्ही हे सारं तुमच्यासाठी करतो। तुम्ही माणसं मात्र कृतघ्न, तुम्हाला मदत करणाऱ्या माझ्यासारख्या मित्रांवरच कुऱ्हाडीचे घाव घालता। जुलै महिन्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम होतो, पण संगोपनाचे काय? नंतर कोणीही माझी निगा राखत नाही। केवळ तात्कालिक फायद्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही माणसे बेसुमार जंगलतोड करता। खरं म्हणजे याचे पुढे होणारे गंभीर परिणाम तुमच्या लक्षातच येत नाहीत। आज ना उद्या ते त्यांना, त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत। यातच अनेक ठिकाणी कधीकधी भीषण दुष्काळ पडतो। शेकडो माणसे मृत्युमुखी पडतात। ही माणसाच्या कर्माचीच फळे आहेत बरं का। हे लक्षात घेतलं नाही तर आमच्याबरोबरच सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल। तेव्हा हे वाटसरूंनो, तुम्ही हे लोकांना समजून सांगाल का? माझी काळजी घ्याल का? माझे संगोपन कराल का? माझे संवर्धन कराल का? एवढी कळकळीची विनंती या माणसांपर्यंत पोहोचवाल का? हो, मीच तुमचा वृक्ष बोलतोय। लक्षात येतंय ना? धन्यवाद।